हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी। आता साबुदाण्याची खिचडीला मी रात्री साबुदाणे भिजत टाकले होते आणि आता सकाळी ते मी काढले। ते बघा किती नरम झाले। ते थोडं आपण साबुदाणे भिजतील ना एवढं पाणी ठेवायचं, त्याच्यात थोडंसं जास्त ठेवलं तर नरम होतात छानपैकी। आणि आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, बघा शेंगदाण्याचं कूट आपण मिक्स करायचं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचं, कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं। मला जास्त पण नाही लागत आणि कमी पण नाही लागत, त्यामुळे मी थोडं मिडियमच टाकते। त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मी बघा चवीनुसार मीठ घेतलं, आपण थोडीशी साखर घेतली, मी थोडीशी साखर घेऊया। काही काही साखर नाही टाकत, पण मला साखर लागते, आवडते मला साखर। असं आपण एक पूर्णपणे लावून घेतले सगळीकडे। त्याच्यानंतर मिरच्या घेतल्यात, मी 5-6 मिरच्या घेतल्यात कापून, थोडंसं कढीपत्ता कापून घेतले, जिरं घेतले आणि तूप घेतले। आता मी फोडणीसाठी हे ठेवलेली आहे, कढई ठेवलेली आहे। आता आपलं भांडं गरम झालेलं आहे, तर तूप टाकूया आपण। थोडंसं तूप घेतलं आहे। काही लोक कोथिंबीर टाकतात, पण आमच्याकडे कोथिंबीर नाही वापरत उपासाला, म्हणून मी कोथिंबीर नाही। तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता। त्याच्यात तुम्ही बटाटा पण घेऊ शकता। बटाटा बारीक कापायचं आणि आपण फोडणी दिली का त्याच्यावर बटाटा चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि ते बटाटा थोडंसं शिजायला आलं ना का त्याच्यानंतर आपण ही आपली खिचडी टाकायची, साबुदाणे टाकायची। मी बटाटा नाही खात म्हणून मी बटाटा नाही टाकत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बटाटा टाकून मी सांगितलं त्या पद्धतीने केलं तर छान होते। आता आपल्याला कढीपत्ता जिरं झाले लालसर थोडंसं, त्यात कढीपत्ता टाकूया आपण। मिरची थोडी जास्त घेतली तर थोडंसं तिखट पण पाहिजे। आता थोडं असं तुपात ठेवायचं, म्हणजे थोडासा तिखटपणा खाली उतरतो। थोडं आपण तेलातच परतून घेऊया याला। आता आपले व्यवस्थित फोडणी हे झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे जे साबुदाणा आहे ते टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये। आपण साबुदाणा टाकून घेतले, त्याला व्यवस्थित हळूहळू परतून घ्यायचं। थोडा वेळ साखर टाकून ठेवले आपण, त्यामुळे थोडी साखर त्यात मिक्स होऊन गेलेली आहे, तरी पण आपण व्यवस्थित तुपामध्ये त्याला परतून घेतलं। थोडा वेळ परतून घेऊया। बघा आपली गरमागरम साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया खायला। ठीक आहे, साधी सोपी तुम्हाला मी रेसिपी दाखवली, उपास होता म्हणजे चला खिचडी करतोय तर आपण एक दाखवूया आपल्या लोकांना, म्हणून मी ही खिचडीची तुम्हाला रेसिपी दाखवते। कशा वाटले तुम्हाला माझी साबुदाणा खिचडी? सुळसुळीत झालेली आहे, व्यवस्थित छान झालेली आहे। आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।